Kumar
दुकान देते आले असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्याशी पुरे धनी आणि काशी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्रणीला बुधाभम जगननीत पानी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंदरं कज्जनेत्रं सदैधवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयूतमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरु सारिका अष्टपटीराका श्रीगुरु सारिका श्रीगुरु सारिका अष्टपटीराका श्रीगुरु सारिका अष्टपटीराका श्रीगुरु सारिका श्रीगुरु सारिका श्रीगुरु सारिका अष्टपटीराका इतराच्या लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजे यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा तिरक्या पद्धतीचा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडला विठ्ठल आज या पवित्र पावन नगरीमध्ये श्री क्षेत्र भावटाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या पुण्य पावन क्षेत्रामध्ये आपण चिंतन सेवा करत आहोत समस्त गावकरी मंडळ भावटाणा यांच्या सहकार्याने आणि भावटाणा पंचकृषीतील सर्व भाविकांच्या भजनी मंडळांच्या उपस्थितीमध्ये या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज 7वा दिवस या कार्यक्रमासाठी ज्या महापुरुषांनी रामकथा केलेली आहे माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज मुळे यांच्या मुखातून आपण गेले 7 दिवस कथा श्रवण करत आहात पंचकृषीतील आलेले सर्व भजनी मंडळ सर्वांचे या ठिकाणी सेवा रुजू होत आहे आमचे हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज गुरुतुल्य यांचंही दर्शन झालं आमचे मृदंगवादक भैयाजी यांची आज उपस्थिती आहे या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक मंडळी तनमन धनाने सहकार्य करतात त्यांनाही या ठिकाणी साष्टांग दंडवत आजच्या या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे दिडक्या पद्धतीचा अभंग आहे महाराज तर सर्व जाणकार मंडळी आहे आमचे महाराज हे टाळ घेऊन उभे आहे तुम्हाला एक सांगू माझ्या लातूर जिल्ह्यातलं वैभव महाराज एका कीर्तनकाराच्या कीर्तन सेवेसाठी दुसरा कीर्तनकार टाळ घेऊन उभा टाकत नाही माझ्या लातूर जिल्ह्याचं वैभव आहे
पण आज या बीड जिल्ह्यामध्ये मला आनंद होतोय महाराज, आज कथाकार कीर्तनकर्ता असतील सोडून द्या, पण ज्यांनी 4-4, 5-5 तास सेवा स्टेजवरती केली ते आज महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे. माझंही भाग्य आहे महाराज, अशा तुम्हा सर्व गुरुजनांचा महाराज मंडळीचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा दीडक्या पद्धतीचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. मला एक असं सांगायचे महाराज, या संत मालिकेमध्ये बरेचसे अभंग आपल्याला असे काही वाचायला मिळतील, पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. कदाचित अभंगाचं पहिलं चरण चौकड असू शकतं. अभंगाचं पहिलं चरण चौकड आहे आणि अभंगाचं दुसरं चरण 2च तुकडेच आहे महाराज. चाल म्हणणार नेमकं कसं म्हणायचं? तुम्ही म्हणाल असं असतंय का महाराज? असं असतंयच महाराज. जगद्गुरु तुकोबाराच्या गात्यातील म्हणण्यापेक्षा संत मालिकेमध्ये 5 गाते आहेत. त्या 5ही गात्यामध्ये असं आपल्याला बघायला मिळतं. अभंगाचं पहिलं चरण चौकडा झालं, अभंगाचं दुसरं चरण ही 2 चरण झाली, तिसरं चरण कदाचित चौकडात असू शकते. चाल म्हणणाऱ्यांनी कसं म्हणायचं? असे काही ग्रंथ मालिकेमध्ये अभंग आहे. सहसा माझ्या माहितीने 98% अभंगाचं दुसरं चरण काय असते? द्रुपद असते. कोणताही अभंग असो त्या अभंगाचं दुसरं चरण आपण त्याला द्रुपद म्हणत असतो. कदाचित समजा 3 चरणाचा अभंग झाला, पहिलं चरण म्हणल्यानंतर त्या अभंगाचं दुसरं चरण आपण द्रुपद म्हणतो आणि तिसरं चरण तुकामणी म्हणा किंवा नामामणी म्हणा, जनीमणी म्हणा, कोणतंही असू द्या, ही झालं 3 चरणाचा अभंग. आतापर्यंत आलं महाराज, आता इथून पुढचं सांगतो. मग कदाचित अभंग जर 2 चरणाचा झाला, 2 चरणाचा अभंग झाला, त्यात शेवट कोणता आणि द्रुपद कोणतं काय म्हणावं लागेल? म्हणणारे पहिलेच म्हणावं लागेल. मग 2 चरणाचा अभंग कोणता आहे ते सांगा. विठ्ठला 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 भारी लोटांगण. घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहीन. ही अभंग म्हणते का नाही महाराज? कधी? रोजच. वा हुशार तू माणूस. ही अभंग म्हणल्याशिवाय भजनाचा कीर्तनाचा शेवटच होत नाही महाराज. घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहीना रूप तुझे प्रेमी आलंगीन आनंद पूजन. भावे व वाळीन म्हणे दामा किंवा नामा म्हणे 2 पाठ आहेत.
2 चरणाचा अभंग झाला महाराज. पण आजचं जे चिंतन आहे ते 4 चरणाचा अभंग आहे आणि दिडक्या पद्धतीचा अभंग आहे. विठ्ठला सप्ताह म्हणल्यानंतर सप्ताहामध्ये ठराविक चिंतन सेवा असते. सप्ताहाचा पहिला दिवस जर म्हणलं तर पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचे किंवा रूपाचे चिंतन केलं पाहिजे. पहिला दिवस ही आजची जी सेवा आहे याला उपांत्य कीर्तन म्हणतात. एक दुसरं जागराचं म्हणतात आणि तिसरं मागणीचं म्हणतात. विठाला ही सुद्धा समाजामध्ये सांगितलं पाहिजे महाराज मंडळींनी. महाराज मंडळीचं काम आहे महाराज समाजाच्या पुढे जे काय असेल ते आपण सांगायचे. पण असे काही महाराज गाव बघायला मिळतात. काल्या चरणाचा अभंग दिडक्या पद्धतीचा आहे. जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामधून संताचा थोरपणा सांगतात. मी नेहमीकरता चिंतन सांगत असतो. जगाच्या पाठीवर जेवढे संत होऊन गेले महाराज त्या संतांनी एकमेकाला थोरपणा दिलाय. जगाच्या पाठीवर अनेक संत होऊन गेले त्या संतांनी एकमेकाला थोरीपणा दिला. आणि थोरपणा देत असताना स्वतःचा काही स्वार्थ नव्हता. मी तुम्हाला सांगत असतो आपलं वाईट झाले तरी चालतंय पण आपल्या हातून दुसऱ्यात वाईट होऊ नये. जमलं तर एखाद्याचं चांगलं करा, नाही जमलं तर आपल्या घरी बसा. आलं का लक्षात? संत जीवन एक असं आहे. आमच्या भागातलं एक उदाहरण आहे महाराज. तुम्हाला गावातून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह पुष्टविती परोपकारे दुसऱ्याचं भलं केलं पण स्वतःने अपमान सहन केला महाराज. तसं जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामधून सांगतात संताचा थोरपणा. मग कुणी संत असू द्या. जनाबाईने भगवान श्री ज्ञानोबरायाचा थोरपणा सांगितला. मुक्ताबाईंनी जगद्गुरु तुकोबरायाचा थोरपणा सांगितला. नामदेवरायाचा सांगितला. नामदेवरायांनी जगद्गुरु तुकोबरायाचा सांगितला. चोकोबारायांनी नामदेवरायाचा सांगितला. नामदेवरायांनी चोकोबारायाचा सांगितला. धन्य 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 नामदेवा केला उपकार जीवा केला उपकार जीवा धन्य धन्य नामदेवा. चोकोबारायचा अभंग आहे महाराज. संत श्री चोकोबा महाराज नामदेवरायाचा थोरपणा सांगितला. तसं जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगामध्ये संताचा थोरपणा सांगतात. विठ्ठल काय थोरपणा सांगतात महाराज याचं चिंतन अभंगाच्या कातला दुकान
गातला दुकान देते आलियाशी दान. जगद्गुरु तुकोबारी सांगता संतांनी दुकान घातलं महाराज. मी नेहमी करता चिंतन सांगत असतो, ज्या व्यक्तीला एखादी वस्तू द्यायची आपल्याला, त्याला लावा नीट जरा, माझ्याकडे आणा. त्या मंडळीकडे 3 गुण असले पाहिजे. मला समजा एखाद्याला वस्तू द्यायची, अगोदर ती माझ्याकडे वस्तू असली पाहिजे, देण्यासाठी उदार मनात असला पाहिजे, आणि दुसरं स्वतःच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे. तिन्ही मधून एखादी गुण जर कमी झाला तर ती पुढच्याचं काम होत नाही महाराज. आपल्याला ज्या व्यक्तीला काही द्यायचं आहे ते 3 गुणांना संपन्न असला पाहिजे, त्यावेळेला त्या ग्रस्ताला देण्याचं काम होतं. ऐश्वर्य पाहिजे, ऐश्वर्य झाल्यानंतर देण्यासाठी सत्ता आपल्या हातामध्ये पाहिजे. 2 आणि तिसरी गोष्ट उदार अंतकरणाचा असला पाहिजे. विठ्ठला मग जगद्गुरु तुकोबाराय कस काय सांगतात संत उदार. संतांनी दुकान घातलंय कस काय म्हणतात महाराज. एक तुम्हाला सांगू, संताकडे देण्यासाठी ऐश्वर्य असलं पाहिजे. तुम्हाला एक सांगून जातो, जगाच्या पाठीवर महाराज जेवढे काही संत होऊन गेले, जगाच्या पाठीवर जेवढे काही संत होऊन गेले त्यातले एकच संत श्रीमंत आहेत. तुम्ही कुठल्याही संताचं जीवनचरित्र बघा, कोणतेही संत असू द्या, एक जुनी भाषा आहे बघा, 12 वेळी फिरला म्हणतात का नाही. एक जर संत सोडले जगाच्या पाठीवर तर सर्वच्या सर्व संत असेच आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन बघा. आम्ही साधव सोडके
आम्ही सदैव सुडके जवळी येता तोर धाके जाऊ पुढते भिके कुतरी घर राखी. काय जगत बोलतो कबरायचा ऐश्वर आहे मला. काय होतं महाराजांच्या घरी ज्यावेळेला महाराज चिंतन करण्यासाठी जायचे त्यावेळेला महाराजांचं घर कोण सांभाळत होतं? कुत्रे. तुम्ही मला जी आरती कुत्रे आहे ती आरती बहुतेक घरी काय आहे काही नव्हतं. महाराज ईत हाराळ आली होती. किती? ईत हाराळ. गवत म्हणा जुन्या भाषेत. किती दिवस झाला असेल महाराजांची चूल पेटून. तुम्हाला महाराज जगतभर तो कबरीच्या चुलीवर ईत हाराळ आली होती. लेकरांनी काय खाल्लं असं, महाराजांनी काय खाल्लं असं, पण महाराजांनी चुलीवर जरी हाराळ असली महाराज तर भजन नाही महाराजांनी सोडलं. विठाला पाहुनिया झाडे सरबडोनी पाला, पाहुनिया झाडे सरबडोनी पाला. जगद्गुरु तुकोबांनी भजन नाही सोडलं. आपल्या जीवनामध्ये असं काही जर झालं महाराज आपण म्हणत असतो कशाला भजन करायचे. मला भूक लागली त्यावेळेस आई साहेबांनी लेकराची समज काढायची. महाराज जगद्गुरु तुकोबांच्या जीवनातला विचार जर केला इतका ऐश्वर्य होतं महाराज तुम्हाला सांगून जातो. जगद्गुरु तुकोबांच्या पोटाला जरी काही नसलं तर जगद्गुरु तुकोबांच्या घरी भगवान जेवण्यासाठी आले. विठाला मला महाराज जगद्गुरु तुकोबांच्या घरी काही नव्हतं मग भोजन करण्यासाठी भगवान कसं काय आले तुम्हाला सांगू. देव परीक्षा पाहत असतो.
एखाद्याच्या घरी काही नसावं महाराज, तुम्हाला व्यवहारातला अलीकडलं बघा तुम्ही दृष्टांत स्वतःने समजून घ्या. आपल्याकडे कुठलंही ऐश्वर्य नसावं, त्यावेळेला एखादी कुणीतरी आपल्या घरी येते आणि आपली परीक्षा पाहतो महाराज. देव पाहत असतो, तो नाही पाहत. आपल्या घरी काही नसताना एखादी अतिथी जर आला, तुम्हाला सांगतो एखादी जाणकार जर माऊली झाली आणि एखादी अतिथी जर घरी आला तर तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. देवा अरे काय केलं आम्ही, मुलं बाळा मेले अन्न करून, पण देव असा परीक्षा घेतो महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायांचं जे ऐश्वर्य आहे, पारमार्थिक जे ऐश्वर्य जगद्गुरु तुकोबारायांचं, जगद्गुरु तुकोबारायांचा जी भाव होता, ती भाव पाहण्यासाठी देव आला महाराज. पिता पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले भोजन करण्यासाठी. कोण होऊन आले? पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी, काय करू पचार कोप मोडके जर्जर. पिता पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणा होऊन आला. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी काही नव्हतं महाराज. भगवान भोजन करण्यासाठी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराला आनंद झाला आणि आई साहेबाला दुःख झालं. बघा संसाराचा गाडा कसा आहे. हे संसाराचे दोन चाक आहेत महाराज, पती पत्नीची दोन चाक आहेत. जगद्गुरु तुकोबाराला आनंद झाला पण आई साहेबाला दुःख झालं. जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. कशासाठी? पिता पंढरीश परमात्मा भोजन करण्यासाठी आले, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रू आले महाराज आनंदाचे. तुम्हाला महाराज आनंदाचे अश्रू कसं काय असतात तुम्हाला एक सांगून जातो. ज्या माऊलीला, ज्या महात्म्याला जीवनामध्ये एखादी आनंद जर झाला आणि आनंद झाल्यानंतर डोळ्यातून जर अश्रू आले तर ती अश्रू आनंदाची असतात, दुःखाचे नसतात. एक जगद्गुरु तुकोबाराचं चिंतन आहे. आनंदले मन प्रेमे पाजरते लोचन, प्रेम पाजरते लोचन, प्रेम पाजरते लोचन. आनंदले मन प्रेम पाजरते लोचन, प्रेम पाजरते लोचन, प्रेम पाजरते. आनंदले मन प्रेम पाजरते लोचन, प्रेम पाजरते लोचन, प्रेम पाजरते. आनंदले मन प्रेमे पाजरते लोचन. जगद्गुरु तुकोबारा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रू आले. कंठी प्रेम दाते, कंठी प्रेम दाते, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे. सुंदर प्रमाण आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू आले आनंदाचे आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जगद्गुरु तुकोबाराचे चिंतन आहे महाराज. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंबलोन करा सावळ्याला. जगद्गुरु तुकोबाला आनंद झाला, पण आई साहेबाला दुःख झालं. महाराज काही नव्हतं घरामध्ये. पण त्या क्षणी जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीने आई साहेबांनी पिता पंढरीस परमात्म्याला भोजन केलं. महाराज कोणतं भोजन केलं? आता अलीकडे जी थाट चाललाय तुमचा नाही बरं का. तुम्ही असं समजू नका, आम्हाला म्हणाले तुम्हाला नाही म्हणत. आई साहेबांनी भोजन केलं. महाराज कोणतं भोजन केलं? दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या भगवंतासाठी कन्या केल्या. महाराज दरदरीत पाण्या माझी गांधील्या कन्या. जिजाबाई साहेबांनी थोडं लांबतो भगवंतासाठी कन्या केल्या. महाराज आणि कन्या करत असताना गरम पाण्यामध्ये कन्या टाकल्या आणि टाकल्याबरोबर 5 मिनिटातच बाजूला काढल्या. कन्या उगत तास 2 तास तरी शिजवावं लागते. ते शिजल्यानंतर ती चवीला येते. आणि काढल्या आणि भगवंताला वाढल्या. भगवान बसले भोजन करण्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराय बसले महाराज. आणि आई साहेबांनी भगवंताला ती कन्या दिल्या, पात्रावर टाकल्या. टाकल्याबरोबर भगवंतांनी सुरुवात केली. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवी तू गा कृष्ण पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा. ऐशी ग्लानी करिता विठ्ठल पावला निविद्य जीविला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना जीवितुबा कृष्णा पांडुरंगा. भगवंतांनी सुरुवात केली महाराज. आणि भोजन करत असताना भगवान 2 हाताने खायला लागले. किती हाताने? 2 हाताने. पण ती कन्या पात्रावर टाकल्याबरोबर ती कन्या एक्सपिरियन्स होती.
प्रत्येक स्टॉपला उभारते बघा गाडी, तिला कोणती गाडी म्हणतात? हाताने ती कन्या पात्रावर घ्यायचे काम करते. 2 हाताने पात्रावर घ्यायचं, 2 हाताने चतुर्भुतात होता भगवान महाराज. जगद्गुरु तुकोबारी समोर बसलेले होते. जगद्गुरु तुकोबारीच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले. पहिल्यांदा आनंदाचे आले आणि दुसऱ्यांदा दुःखाचे आले. महाराज का? जगद्गुरु तुकोबारीला असं वाटलं भगवान आपल्या घरी भोजन करण्यासाठी आले. भगवंताला केलं महाराज भोजन, पण भोजन करत असताना भगवंताच्या 2 हाताला काम दुसरंच लागलं, कन्या पात्रावर घ्यायला. जगद्गुरु तुकोबारीच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या क्षणी पिता पंढरीश परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवान म्हणायला लागले, का महाराज, आम्ही तुमच्या घरी आलो भोजन करण्यासाठी, सुंदर असा स्वयंपाक झाला आणि तुम्ही दुःखी होताय, तुमच्या डोळ्यातून अश्रू येते, याचं कारण काय? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारीने सांगितलं, देवा, माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात आमच्या घरी भोजन करण्यासाठी, पण तुम्हाला जे जेवायला केले, कन्या केल्या, अहो ती कन्या शिजल्या सुद्धा नव्हती. तुम्ही 2 हाताने कन्या खाताय आणि 2 हाताने कन्या ती पात्रावर घेताय, म्हणून मला दुःख होत आहे. त्यावेळेला भगवंतानी जगद्गुरु तुकोबारीची समज काढली. तुम्हाला एक सांगू, जे शहाणे माणसं असतात, किती चुका होऊ द्या महाराज, एखाद्या मूर्ख माणसाच्या किती चुका होऊ द्या, त्या चुकावर पांघरून घालत असतात, त्याला शहाणं म्हणत असतात. होत असतात चुका माणसाच्या जीवनामध्ये. आईसाहेबाकडून झाली होती चूक, पण भगवंतानी त्यावरती पांघरून घातलं. महाराजाला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, महाराज, तुम्ही दुःख नका करू. तुम्हाला असं वाटतंय मी 2 हाताने कन्या खातो आणि 2 हाताने ती पात्रावरती घेतो, पण एक तुम्हाला सांगू की आज जी मी कन्या खातो, अशा कन्या मी 5000 वर्षापूर्वी खाल्ली होती. किती वर्षे? एवढ्या आतल्या काळामध्ये अशा कन्या नाही कुणा केल्या, एवढ्या चौदारी केलेल्या होत्या. 5000 वर्षापूर्वी मी खाल्ल्या होत्या. त्यापेक्षा आजच्या मला कन्या चौदार लागतात. विठ्ठल